जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो, त्या निर्णयाचे जे काही परिणाम असतात, म्हणजेच कॉन्सिक्वेन्सेस असतात, ते कसे असतात? तर ज्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना आपण सुख देऊ शकतो किंवा आनंद देऊ शकतो, त्याला जे आहे युटिलिटेरियन अप्रोच असं म्हटलं जातं इथिक्समध्ये, म्हणजेच उपयुक्ततावादाचा सिद्धांत. उपयुक्ततावादामध्ये काय आहे, की ज्यावेळेस शासकीय स्तरावर जर आपण याला प्रशासनाच्या बाबतीत बघितलं तर जो काही निर्णय घेतला जातो, त्या निर्णयामुळे जे आहे मॅक्झिमम लोकांना जर आनंद मिळाला, तर ती गोष्ट जी आहे ती ॲप्रिशिएट केली जाते. पण हे करत असताना आपल्याला त्याला इथिकली पण बघायचं आहे, की ते योग्य पद्धतीने वर्क होतं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने होतं आहे. इथं ऑब्व्हियसली जे आहे योग्य पद्धतीने आपल्याला डील करायचं आहे. याचा जो उद्गाता आहे तो जो आहे तो जेरेमी बेंथम आहे, की जेरेमी बेंथमनी सांगितलं की हां, मॅक्झिमम हॅपीनेस जे आहे मॅक्झिमम लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आहे जे.एस. मिल जो होता त्यांनी याला काय केलं, अजून रिफाईन केलं. जे.एस. मिलनी काय सांगितलं, की हॅपीनेस जे आहे त्याला पण आपण हायेस्ट प्लेजर आणि लोएस्ट प्लेजर अशा दोन ह्याच्यात बघू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींमुळे आनंद होतो, आता आनंद मिळणं ही फार सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला पुस्तक वाचण्यामध्ये आनंद असू शकतो, एखाद्या व्यक्तीला जे आहे पोहण्यातून आनंद मिळू शकतो, एखाद्या व्यक्तीला जे आहे प्राण्यांना त्रास देण्यातून आनंद मिळू शकतो. बरीचशी लोकं जी आहेत बघा, रस्त्यावरून चालणाऱ्या कुत्र्याला दगड मार, त्याची शेपटी पकडून त्याला आदळ, असले पण प्रकार करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने लोक आनंद मिळवू शकतात बघा. काही लोकांना इतरांना सायबर क्राईममधून, फ्रॉडमधून फसवण्यातून आनंद मिळू शकतो. सो ही फार सब्जेक्टिव्ह व्यक्तिगत बाब आहे. सो ज्या गोष्टी भौतिक सुखाच्या आहेत त्या जे.एस. मिलनी लोएस्ट हॅपीनेसमध्ये ठेवल्या आणि ज्या ज्या आहेत हायेस्ट प्लेजर म्हणजे त्याच्यामध्ये ज्या नैतिकतेशी धरून आहे किंवा ज्या योग्य आहेत, सर्व समाजासाठी चांगल्या आहेत, त्यांचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. सो युटिलिटेरियन अप्रोच तुम्हाला ही गोष्ट सांगतो, की कॉन्सिक्वेन्सेसवर फोकस करा. तुमचे जे परिणाम असतील ते तुम्ही नीट जर बघितले. आता फक्त याच्यामध्ये मुद्दा असा आहे, की जेव्हा मॅक्झिमम पीपलचा आपण विचार करतो तर तिथं डेमोक्रेटिक वेनी आपल्याला जावं लागतं. आणि मॅक्झिमम जसं डेमोक्रेसीमध्ये बहुमत जिथं असेल त्यांची सत्ता, तसं मॅक्झिमम लोकांना ज्यावेळेस आपण प्लीज करतो त्यावेळेस जे आहे अल्पसंख्याक मायनॉरिटी जे आहे त्यांना जे आहे कदाचित दुर्लक्षलं जाऊ शकतं. सो तो याच्यामध्ये एक महत्त्वाचा आस्पेक्ट आपल्याला बघणं अपेक्षित असतं. सो हा युटिलिटेरियन अप्रोच जो आहे निर्णय घेताना आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या सुखाचा विचार करायला प्रेरित करतो. धन्यवाद.